दहिवडी ग्रामीण रुग्णालयामध्ये एक बातमी आपण केली होती आणि त्या बातमीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी बांधकामामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। नमस्कार, मी संदीप जठार आपला आवाज न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। खरं तर विकास काम करताना त्या विकास कामाची गुणवत्ता चांगल्या पद्धतीची असणं हे आवश्यक असतं। मात्र ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ते आहे दहिवडी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील विकास कामाच्या ठिकाणी। या ठिकाणी आपण आता पाहू शकता एक बांधकाम सुरू होतं आणि त्या बांधकामामध्ये त्या ज्या प्लायवूडच्या फळ्या होत्या त्या तशाच अडकून राहिल्या होत्या। त्यानुसार आपण या पद्धतीची एक बातमी केली होती, कारण या कामाची गुणवत्ता राहणार का। त्यावेळेला ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित ठेकेदारापर्यंत ही बातमी गेली आणि त्यानुसार या ठेकेदारांना आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या फळ्या जे काही प्लायवूडचे तुकडे होते किंवा मोठ्या फळ्या होत्या त्या फळ्या आता त्या कामापासून वेगळ्या केलेल्या आहेत, काढून टाकलेल्या आहेत। त्यामुळे आता ते ज्या ठिकाणी फळ्या होत्या ते काम पण आपण पाहणार आहोत। हे आपण बघू शकताय याच कामाच्या ठिकाणी या फळ्या अडकून राहिल्या होत्या आणि त्या अडकून तिथंच पडून राहिल्या होत्या। मात्र आपण बातमी केल्यानंतर त्या बातमीच्या अनुषंगानं खरं तर या फळ्या काढण्यात आल्या आहेत, कारण आता या ठिकाणी त्या कामासाठी प्लास्टर होणार आहे आणि या प्लास्टरच्या मुळे त्या फळ्या अडचणीच्या ठरत होत्या। खरं तर या फळ्या इथंच राहिल्या असत्या, पण आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून आपण जो सातत्यानं आवाज उठवला त्या आवाजामुळे खरं तर या ठेकेदार असतील किंवा बांधकाम विभागाचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांच्या कानापर्यंत हा आवाज गेला आणि या आवाजामुळे खरं तर आपण या फळ्या काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी दुसऱ्या रूम मध्ये हीच अवस्था होती, आपण तिथंही आलोय। आपण पाहू शकताय की या रूम मध्ये पण ज्या फळ्या किंवा जे लाकडाचे तुकडे होते ते आता संबंधित ठेकेदाराने काढलेले आहेत। या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे ही पाहू शकता, ही प्लास्टरसाठी आणलेली सगळं साहित्य होतं आणि या प्लास्टरच्या अगोदर आपण खरं तर ही बातमी केली होती। आपण पाहू शकता ज्या ठिकाणी हे लाकडाचे तुकडे होते ते तुकडे आता संबंधित ठेकेदारांना कर्मचाऱ्यांनी काढलेले आहेत। आता इथून पुढं जे काम होईल खरं तर ते गुणवत्ताधारक होणार असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय, कारण ह्या फळ्या ज्या ठिकाणी होत्या त्या फळ्याच्या तिथं अजूनही आपण पाहू शकताय पूर्णपणे तिथलं सिमेंट वगैरे गेलेलं आहे आणि या ठिकाणी हे काम जर असंच राहिलं असतं तर त्या ठिकाणचं प्लास्टर खरं तर कमकुवत झालं असतं आणि त्या कमकुवतपणामुळं हे कधीही पडलं असतं, अशी परिस्थिती होती। मात्र आपण सातत्यानं उठवलेला आवाज खरं तर त्यांच्यापर्यंत गेला आणि त्यांनी या कामामध्ये सुधारणा केली, ते आपण आता पाहिलंच आहे। त्यामुळं वारंवार अनेक ही कामं सुद्धा आम्ही कुठल्याही कामात तडजोड न करता खरं तर गुणवत्ताधारक, कारण शासन ज्या वेळेला खर्च करतं त्यावेळेला हा खर्च सर्वसामान्य लोकांच्या खिशातून त्यांच्या टॅक्समधून गेलेला असतो। त्यामुळेच ही कामं सर्वसामान्यांसाठी गुणवत्ताधारक होणं खरं तर आवश्यक असतं। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, दहिवडी। न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।